ओके, सगळ्यांना थोडस राहा, थोड्याच वेळाचा. फक्त काय करतो नीट समजून घ्या. हा, यांनी फक्त आपण प्रत्येक फ्रेमला, प्रत्येक विंडोला व्हिजिट करतोय. या फॉर लूपने आपण प्रत्येक विंडोला व्हिजिट करतोय. पण आपल्याला काय करायचंय, प्रत्येक विंडोला आता नुसती व्हिजिट नाही करायची, तर त्याच्यातल्या पर्टिक्युलर एका विंडोला कंट्रोल न्यायचंय. पण त्याच्यासाठी आपल्याला त्या विंडोजला कसं ओळखायचं युनिकली, याच्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन केली पाहिजे. तर ती प्रोव्हिजन आपण कशातून करतोय, त्या विंडोज टायटल मधून करतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार, इथं प्रत्येक विंडोला पोहोचल्यावर इथं आपण एक मेथड वापरणार आणि ती म्हणजे गेट टायटल. म्हणजे प्रत्येक विंडोचं जे टायटल आहे ते आपण घेणार. तर गेट टायटल जेव्हा मेथड वापरतो, लगेच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे रिटर्न काय करणार. तर रिटर्न करणार स्ट्रिंग. सिद्धांत, तुमचा व्हिडिओ बहुतेक ऑन राहिला, तर रिटर्न तुम्ही करणार स्ट्रिंग. तर ती स्ट्रिंग तुम्हाला रिटर्न करते, म्हणजे इथे स्टोअर करायला तुम्हाला एक स्ट्रिंग व्हेरिएबल घ्यायला लागणार, बरोबर. मग त्याच्यामुळे लगेच तुम्ही इथे काय करणार, स्ट्रिंग आणि काय पण एक व्हेरिएबल घ्या, टायटल इज इक्वल टू असं करून त्याच्यामध्ये ती गोष्ट तुम्ही स्टोअर करा. आता कळलं आपण काय स्टेप केली, प्रत्येक विंडोचं टायटल आपण याच्यामध्ये स्टोअर करून ठेवणार. हे एकच इटरेशन होणार ना प्रत्येक वेळेला, त्यामुळे पहिल्या इटरेशनला टायटल मध्ये वेगळी व्हॅल्यू, पहिल्या विंडोची व्हॅल्यू येईल, दुसऱ्यामध्ये दुसऱ्याची व्हॅल्यू येईल, असं होत राहणार. ठीक आहे. आणि आपण इथे इफ कंडिशन लावणार. इफ कंडिशन काय असणार की इफ द टायटल, जे आपण जे टायटल घेतोय ते जर असेल आपल्याला जे पाहिजे ते, असं आपल्याला म्हणायचंय. मग त्यावेळी आपण काय वापरतो, तर स्ट्रिंग डॉट इक्वल्स मेथड आहे, जर तुम्हाला आठवत असेल स्ट्रिंगची. तर इफ द टायटल इक्वल्स, ते मग इथे तुम्हाला जे पण टायटल पाहिजे असेल, म्हणजे जे आपलं टायटल आपल्याला, ते तुम्ही इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाकू शकता. तर आपलं टायटल आपण इकडनं काढलं होतं, आपल्याला जे पाहिजे होतं ते हे आहे ना. तर हे टायटल हे असेल जे आपल्याला पाहिजे. ओके, सोर्स लॉग लिंक हे जर असेल इन केस, तर काय करा, तर मग या इफच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये घुसून, तर या इफच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये घुसा आणि तरच मग या लोकेटरला क्लिक करा, जो लोकेटर आपल्याला पाहिजे. तो कुठला लोकेटर होता, तर आता खालचा लोकेटर आहे बघा. तरच काय करा, या लोकेटरला क्लिक करा. म्हणजे ज्या वेळेला टायटल हे लिंक्डइन मिळेल त्यावेळेला त्या याला लोकेटरला तुम्हाला काय करायचे, क्लिक करायचे. ठीक आहे. असा एक कोड मी बनवला, माहित नाही वर्क होतो की नाही, असंच रन टाइम मी थॉट करून तो बनवलाय. पण मी तुम्हाला एक टेक्निक दाखवतोय की कसं जायचं. ठीक आहे. त्याच्यामुळे आता जेव्हा टायटल ही येईल त्यावेळेला फक्त तो आतमध्ये जाईल. म्हणजे काय, तर त्या विंडोकडे जेव्हा या या फॉर लूप मध्ये या इटरेशनला कंट्रोल कुठल्या विंडोकडे असेल, तर या टायटल वाल्या विंडोकडे असेल. प्रत्येक इटरेशनला कंट्रोल दुसऱ्या विंडोकडे जात राहील. ठीक आहे. तर हे एकदा रन करून बघू वर्क होतंय की नाही, माहित नाही आपल्याला. हे कोड मी असेच बनवतोय तुमच्या समोर, डायरेक्ट बोलता बोलता आपण बनवतोय, हे कुठे लिहिलेले किंवा कुठले नाही आहेत कोड. ठीक आहे. जसं जसं आपल्याला रन टाइम सिच्युएशन येतात तसे आपण कोड बनवतोय. झालं का, बघितलं तुम्ही की त्यांनी त्याच्यावर क्लिक केलं की नाही केलं, मला पण माहित नाही. हा, त्याच्यावर क्लिक केलं आणि पुढे गेला तो. तो तुम्हाला बघायचा असेल तर, आणि इकडे एरर पण आलेली नाही, म्हणजे ते क्लिक झालंय. ठीक आहे. आणि आपण आता काय करू, सगळे टायटल्स पण प्रिंट करू. आणि बघा, हे 4 साईज आली त्याची. येस, आपल्या विंडोजची जी आपण इथे साईज प्रिंट केली होती, ती पण आपली 4 आली. ठीक आहे. आणि बटन टेक्स्ट काय प्रिंट करते ते मला कळत नाहीये. चेक काही गरज नाही बटन टेक्स्ट. ठीक आहे. आता आपण एक काम करू, इथे
जे पण विंडो हँडल गेट टायटल येतात हे टायटल पण आपण प्रिंट करू प्रत्येक याच्यामध्ये, की काय टायटल येतात ते. मी तुम्हाला कळेल की कंट्रोल कसा जातोय. ठीक आहे, हे टायटल मी इथे प्रिंट केलं. आणि इथे आपण काय करू, हा जो वेट आहे ना, तो एक क्लिक झाल्यावर मग हा वेट ठेवू. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथे हे बघता येईल आणि सगळे टायटल्स पण दिसतील की कुठल्या टायटल साठी काय चाललंय हे पण दिसेल आपल्याला. ठीक आहे, तर हे एकदा आपण आता प्रोग्राम रन करू. बघा आता 3 विंडो ओपन केल्या. त्यावेळी त्यांनी क्लिक नाही केली, त्यावेळी एरर आली बघा. हा म्हणजे काहीतरी वेटिंगचा इश्यू झाला, त्याला यावेळी एलिमेंट नाही मिळालं. ठीक आहे, बघा आता आपण फ्लो कसा झाला ते बघू आपण. पण हे आधी वर्क झालं होतं, आपण बघितलंय म्हणजे ते वर्क होते बघा. पहिल्यांदा त्यांनी स्वॅग लॅब प्रिंट केलं, पहिले टायटल. दुसरं त्यांनी हे केलं. तिसरं त्यांनी एक्स वालं केलं. चौथं त्यांनी सॉस लॅब केलं. म्हणजे चारही आपल्या लॅबमध्ये तो आला होता. आणि याला इथं एक थ्रेड आला, एक्सेप्शन आला, अनेबल टू लोकेट एलिमेंट एस साइन इन मॉडेल. हे एलिमेंट आला, मिळालं नाही इथं. ठीक आहे, तर इथे तर तो आलाय. आणि इन्स्पेक्ट करू एकदा आपण की त्याचं नाव काहीतरी आपण चुकत तर नाही होत ना. आणि आपला जो एक्सपाथ आहे, अशा वेळी काय करायचं, असं रेट्रोस्पेक्ट करायचं. आपला जो एक्सपाथ आहे जो इथं चुकीचा आहे तो इथं टाकून बघायचा. बघा तो वर्क नाही होत आहे, म्हणजे ते चुकत नाहीये, तर ते लोक बरोबर सांगतात ते वर्क नाही होत आहे. म्हणजे इथे साइन इनचा जो एक्सपाथ आहे तो दरवेळेला हे राहत नाहीये. आपण जो एक्सपाथ वापरलाय तो ट्रस्ट वरती एक्सपाथ नाहीये, दरवेळेला त्याची व्हॅल्यू काहीतरी बदलते. ठीक आहे, म्हणजे मी इथल्या कुठला डेटा मॉडेल वापरलं होतं ते बेस साइन इन मॉडेल वापरलं होतं, पण इथे त्याचं नाव बदललं बघा. डेटा ऑर्गनायझेशनल गेस कॉन्टेक्च्युअल साइन इन मॉडेल असं नाव आलं. ठीक आहे, म्हणजे हे नाव रन टाइमला बदलत जाते, त्याच्यामुळे हा ट्रस्ट वरती एक्सपाथ नाहीये. ठीक आहे, मग आता याच्यासाठी एकतर मला ट्रस्ट वरती एक्सपाथ शोधायला लागेल एखादा, आणि किंवा मला काय करायला लागेल, हा एक्सपाथ वापरायला लागेल, रिलेटिव्ह एक्सपाथ वापरायला लागेल. तर मग मी रिलेटिव्ह एक्सपाथ वापरायचा ट्राय करतो. म्हणजे क्लास घेतो आणि साइन इन मॉडेल वापरतो आणि त्याचं चाइल्डला जातो. तर इथे मी पहिलं तर क्लास घेतो, त्याच्या पॅरेंट्स कडे जातोय मी आता. तर मी जरा पटापट करतो कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. त्याचं तुम्हाला मी एक्सपाथ एक्सप्लेन केला असता नीट काय करतोय ते. आणि इथं गिव्ह करतो. हा, तर याने इथपर्यंत पोहोचलाय क्लासला. आता क्लासचं इमिजिएट बटन, त्यामुळे मग स्लॅश बटन करतो. ठीक आहे, आता त्यांनी बघा बरोबर दिलं. तर हाच क्लासचं नाव तर नाही बदलणार, साइन इन मॉडेलच राहील. आणि त्याचं इमिजिएट बटन, मग त्याचं नाव काय पण असो, ते मी पुढे देतच नाहीये. कळलं, मी चाइल्ड कसं इमिजिएट स्लॅश बटन कसं वापरलं, तसा मी हा एक्सपाथ वापरला. तर या एक्सपाथनी आता मी इथपर्यंत पोहोचतोय. तर आता मी हिअर ऑनवर्ड्स तो एक्सपाथ रिप्लेस करू आपण, जो आपण वापरला होता आणि जो ट्रस्ट वरती नव्हता. तो एक्सपाथ आपण काय करू, रिप्लेस करू इथं. कंट्रोल एस आणि एक्झिक्यूट करू परत एकदा. नवीन आता आपण आशा ठेवून की होईल म्हणून. तीन ओपन झाल्या, आलं बघा, झालं क्लिक. दिसलं 3 सेकंद थांबला तो.
हा, पण हे तुम्हाला याच्यात एक गोष्ट कळते का, की सिक्वेन्स बदलतोय. जर नीट तुम्ही कोणी ऑब्झर्व करत असाल आतापर्यंत, बोर नसेल झाला तर करायचं म्हणून नसेल करत आणि करत असाल, तर तुम्हाला ऑब्झर्व झालं असेल की मागच्या वेळी ही सोर्स लॅब तिसऱ्यांदा शेवटची आली होती. आता सरळच बघा तुम्ही, मी याच्यातच दाखवतो. मागच्या वेळी आपली सोर्स लॅब लिंक्डइन लास्ट आलं होतं, पहिलं स्वॅग लॅब आलं होतं, त्याच्यानंतर दुसरा सेकंड हे लास्ट होतं. आता सिक्वेन्स बदलला बघा. सगळ्यांच्या लक्षात येते का, सिक्वेन्स बदलला. विंडोज कडे पोहोचण्याचा सिक्वेन्स बदलला. म्हणजे हा लूप आहे ना, तो त्या सिक्वेन्स मध्ये विंडोजना घेत नाहीये. का घेत नाहीये असं विचारलं कोणी, तर तुम्हाला उत्तर माहिती असणार. जर तुम्ही कलेक्शन फ्रेमवर्क तुम्हाला आठवत असेल की हा सेट आहे, ही लिस्ट नाहीये. सेट मध्ये सिक्वेन्स फॉलो केला जात नाही, फक्त युनिक एलिमेंट आहेत की नाही हे बघितलं जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला तुमचा सिक्वेन्स बदलू पण शकतो. त्यामुळे हा सिक्वेन्स सेम नाही राहणार की पहिल्यांदा लिंक्डइनच येणार नेहमी, नंतर फेसबुक येणार, असं नाही राहणार. उलटा सुलटा होणार सिक्वेन्स होऊ शकतो, म्हणजे होईलच असं नाही पण होऊ पण शकतो. ठीक. त्यामुळे बघा आता त्यांनी बरोबर त्याच वेळेला जेव्हा हे हँडल सॉस लेवल लिंक्डइन तिथेच आतमध्ये गेला, जे पाहिजे होतं ते काम करून दिलं आपल्याला त्यांनी. या लिंक्डइन मध्ये त्यांनी क्लिक जाऊन आतमध्ये गेला तो. ठीक आहे, तर हे वर्क झालं. तर असं विंडोजला हँडल केलं जातं. तर दोन गोष्टी आपण बघितल्या, बेसिक लेवलच्या बघितल्या. परत परत सांगतोय असंच असणार. हे बेसिक लेवलला आपण बघणार, हे तुम्हाला एक्सप्लोर करायचंय पुढे. तुम्ही आता सगळं समजून घेणारे स्वयंभू बनताय, तुम्हाला आता त्या लेवलला जाऊन पुढे एक्सप्लोर करायचंय, तर ते करा. आणि आता याच फ्लो मध्ये करा. एकदा हे शिकल्यानंतर जर तुम्ही 1 महिना गॅप घेऊन परत केलात, तर सगळी मेहनत परत पाण्यात गेली. या ट्रॅक मध्ये असतानाच करा आणि फ्लो मध्ये असतानाच करा, म्हणजे ते तुमचं होऊन जाईल. फ्रेमवर्क फ्लो मध्ये असतानाच बनवा, तरच बनेल, नाही तर कधी बनणार नाही. ठीक आहे, चालतंय. मी थांबतो इथे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारा. कुठे गेलं ते? हा, स्टॉप शेअर केला मी. काय डाऊट्स आहेत? नाहीच विचारणार एवढा उशिरा कोण डाऊट? ठीक आहे, चालतंय. मग भेटू उद्या सकाळी 7 वाजता. काळजी घेतो, बाय. बाय, थँक्यू.